यवतमाळमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होते, त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। मात्र सभास्थळी ठेवण्यात आलेल्या खुर्च्यांवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे स्टिकर्स लावलेले दिसतात। काँग्रेसला देणगी कशी द्यावी याची माहिती देणारे हे स्टिकर्स आहेत। त्यामुळे यवतमाळमध्ये सभा नक्की कुणाची आहे असा सवाल उपस्थित केला जातोय। दरम्यान यावरून विरोधकांनी भाजपवर निशाणा साधलाय। तर मोदींची आज यवतमाळमध्ये सभा असणार आहे, त्या सभेच्या ठिकाणचे हे दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी ज्या खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत त्या खुर्च्यांच्या मागच्या बाजूला मात्र काँग्रेसला निधी देण्यासंदर्भातला किंवा काँग्रेसला मदत करण्यासंदर्भातला एक QR कोड आहे, त्याबाबतची माहिती या स्टिकरवर देण्यात आलेली आहे। त्यामुळे अर्थात चर्चा रंगतेय की सभा मोदींची आहे आणि मग या ठिकाणच्या खुर्च्यांवर स्टिकर्स काँग्रेसचे राहुल गांधींचे कसे। तर यावरूनच आता विरोधकांनी भाजपवर निशाणा साधलेला आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। तर आता ही दुसरी दृश्य टीव्ही स्क्रीनवर उजवीकडची आपण पाहतो आहोत। आपण मगाशीच ही बातमी दाखवलेली होती की त्या ठिकाणी मोदींच्या सभेच्या ठिकाणच्या खुर्च्यांवर काँग्रेसचे राहुल गांधींचे स्टिकर्स आहेत। आता मात्र त्या ठिकाणचे स्टिकर्स, हे जे काँग्रेसचे राहुल गांधींचे स्टिकर्स होते ते काढण्याचं काम वेगानं सुरू झाले। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून घेऊया। अमर, दृश्य आपण पाहिली, हे स्टिकर्स काढण्याचं काम सुरू झालेलं आहे, काय अधिकची माहिती आहे? संजय राठोड आता जी24 तासशी बोलताना म्हणाले की बिछायत केंद्रवाल्यांनी चेअर आणल्या आणि त्याच्या थेट आणून ठेवल्या होत्या। पण ही घटना लक्षात आल्यानंतर जी24 तासनी लक्षात आणून दिल्यानंतर तातडीने पावलं उचलण्यात आली। महायुतीचे जे इथले समन्वयक होते त्यांनी हा निरोप आला आणि त्यानंतर लगेचच या संपूर्ण मंडपामध्ये ज्या काही खुर्च्यांवर राहुल गांधी यांचे पोस्टर्स होते ते काढण्याचं काम आता तातडीने सुरू केलंय। पण यामुळे एकूणच मोदींची जोरदार अशी मोठी अशी सभा, जय्यत अशी तयारी आणि त्यामुळे कुठेतरी राहुल गांधी यांचे पोस्टर लागलेल्या खुर्च्या लागल्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये थोडीशी समन्वयाचा अभाव राहिल्याचं दिसून येतं। पण आता संजय राठोड यांनी अगदी स्पष्ट केलेलं आहे की हे बिछायत केंद्रवाल्याच्या चुकीमुळे ही घटना घडलेली आहे। नक्कीच, धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। आता त्याच्यावर मी काय बोलणार नाही, म्हणजे त्याचा अर्थ कुठं ना कुठेतरी एक संदेश भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा तिथे असणाऱ्या नागरिकांना हे देत आहेत। इथं या भाषण ऐका, तुम्ही ज्या गाडीला आणलं गेले, जेवण जे काय तुम्हाला दिलं गेले ते तुम्ही खावा, पण शेवटी मतदान हे काँग्रेसलाच नाही तर मित्र पक्षालाच आपल्याला करायचंय। हे भाजपचेच नेते आता तिथं संदेश जर देत असतील त्याला आम्ही काय करणार? त्यामुळे हा संदेश जास्त योग्य आहे आणि अशाच पद्धतीने येत्या काळामध्ये भाजपला या महाराष्ट्रातून सर्व लोक, सर्व नागरिक, सर्व मतदार हे नाकारतील, हे आपल्या सर्वांना बघायला मिळेल।